लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि खूप खास असणार आहे, कारण की या संक्रांतीला फक्त तिळगुळच नाही तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती कडकडून पैसे देखील आता येणार आहेत. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. राज्य सरकारने मकर संक्रांतीचे औचित्य साधून आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठी घोषणा केली आहे. नेमके पैसे आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, आज कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि ज्यांचे पैसे रखडले आहेत त्यांनी काय करायचं, या सगळ्यावरती आज आपण सविस्तर बोलणार आहोत. व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न कारण की अर्धवट माहिती तुमचे नुकसान करू शकते. तुमच्या खात्यावरती पैसे आज जमा होणार की उद्या जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि सर्वात आधी पैसे मिळवण्याकरिता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून कोट्यावधी महिलांच्या आयुष्यामध्ये एक आर्थिक आधार मिळाला आहे. आतापर्यंत अनेक हप्ते जमा झाले आहेत, पण सरकारने ठरवलं की सण असला की भावाने बहिणीची ओवाळणी करायला पाहिजे. आता राज्य सरकारच्या माध्यमातूनच बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली. म्हणजेच की मकर संक्रांतीचे औचित्य साधून राज्य सरकारने बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली आणि राज्यातील प्रत्येक बहिणींचा सण हा गोड झाला पाहिजे. राज्यातील प्रत्येक बहिणींची संक्रांती गोड झाली पाहिजे या उद्देशाने लाडक्या बहिणींच्या भावांनी, म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील, यांनी अतिशय महत्त्वाची घोषणा केली आणि लाडक्या बहिणींची जी मागणी होती ती या ठिकाणी सरकारने पूर्ण केली आहे. लाडक्या बहिणींची देखील अशी मागणी होती की सरकार हप्ता वाटप करायला उशीर करत आहे. राज्य सरकारने हप्ते वेळेमध्ये देणं अत्यंत आवश्यक आहे आणि रखडलेले सर्व हप्ते आमच्या खात्यावरती राज्य सरकारने लवकरात लवकर जमा करावेत अशी बहिणींनी मागणी केली होती. आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा रखडला होता आणि सध्या जानेवारी महिना सुरू आहे. मग राज्य सरकारच्या माध्यमातून आता संक्रांतीचे औचित्य साधून सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर केला. म्हणजेच की बहिणींना दिलासा देण्यासाठी, खुश करण्यासाठी आणि बहिणींची मकर संक्रांत गोड करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता रखडलेला डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता एकत्र बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आता बघा, सुरुवातीला राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप केला आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी मिळणार याकडे बहिणींचे लक्ष लागले आणि त्यातच सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली आणि आता बहिणींच्या खात्यावरती फक्त डिसेंबर महिन्याचाच 18वा हप्ता नव्हे तर जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील प्रत्येक बहिणींचा सण हा गोड होणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय आता घेण्यामध्ये आले आहेत. सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय जाहीर केला आणि दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता राज्यातील पात्र असणाऱ्या सर्व बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत. मकर संक्रांतीला महिलांना या ठिकाणी म्हणजेच की दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आणि आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये येत आहे. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती मकर संक्रांतीची भेट जमा होणार. म्हणजेच की आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही. आता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे आपण सर्वात आधी बघूयात आणि त्यानंतर नेमके पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील आपण पुढे बघणारच आहोत. त्यासाठी फक्त राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर आता या ठिकाणी बघू शकता, आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की हे पैसे सर्वांनाच मिळणार का. तर बघा, या ठिकाणी काही नियम असतील, म्हणजेच की नियम आहेत, अटी आहेत. आता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसत असतील
नियमामध्ये बसत असतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, ज्या महिलांचे अर्ज आधीच मंजूर झालेले असतील अशा बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार। कोणते पैसे जमा होणार तर डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने 3000 रुपये जमा होणार। त्यानंतर ज्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे तर अशाच बहिणींच्या खात्यावरती जमा होणार। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करायची आहे। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर ज्या महिलांना यापूर्वीचे हप्ते नियमित मिळत आले आहेत, म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 17 हप्ते जमा झाले असतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती आता डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जाणार आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी आता काय सांगण्यामध्ये आलं आहे तर ज्यांचे या ठिकाणी फॉर्म पेंडिंग मधून आता अप्रूव्ह झाले असतील, म्हणजेच की ज्या आता लाडक्या बहिणींचे या ठिकाणी फॉर्म म्हणजेच की अर्ज अप्रूव्ह म्हणजेच की मंजूर झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता म्हणजेच की काय झालं आहे, बऱ्याच लाडक्या बहिणी पात्र असताना सुद्धा त्यांच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। तर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे फॉर्म पेंडिंग मधून आता अप्रूव्ड झाले आहेत तर त्यांना व्याजासह किंवा थकबाकीसह मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे। जर लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये तुम्ही बसत असाल, तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल आणि तरी देखील मागील काही हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले नसतील तर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, जर तुम्ही योजनेमध्ये पात्र असतील आणि मागील काही हप्ते तुम्हाला मिळाले नसतील तर मागील सर्व हप्ते आणि सध्याचे हप्ते असे म्हणून तुमच्या खात्यावरती या ठिकाणी थकबाकीसह मोठी रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत आहेत तर अशाच बहिणींच्या खात्यावरती आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार आहे। आणि जर आतापर्यंत तुमच्या खात्यावरती 17 हप्ते जमा झाले असतील, म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा देखील हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल तर आता तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार आहे। आता तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये हे एकत्र जमा केले जाणार आहेत। बहिणींनो, आता हे जे 1500 रुपये किंवा 3000 रुपये फक्त एक आकडा नाही तर तो तुमचा सन्मान आहे। या पैशातून अनेक महिला आपला छोटासा व्यवसाय सुरू करू शकता, मुलांच्या शिक्षणाला हातभार लावू शकता। या योजनेमुळे महिलांना कोणाकडे हात पसरण्याची गरज उरली नाही। सरकारचं हे पाऊल खरोखरच या ठिकाणी कौतुकास्पद आपल्याला बघायला मिळत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असल्यामुळे आता बहिणींना देखील सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळत आहे। बहिणींची देखील मागणी होती की तात्काळ पैसे खात्यावरती जमा करण्यामध्ये यावेत आणि अखेरकार आता लाडक्या बहिणींच्या मागणीला यश आले असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। तर आता या मकर संक्रांतीला तुमच्या घरामध्ये नक्कीच आनंद साजरा होणार आहे। तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटते आम्हाला नक्की कळवा। आता सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत 17 हप्ते जमा झाले आहेत, तुमच्या देखील खात्यावरती 17 हप्ते जमा झाले असतील। आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता 2 हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। सरकारने देखील मकर संक्रांतीचे औचित्य साधून या ठिकाणी पैसे वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला, त्यामुळे आता बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। पैसे कधी जमा होणार, कदाचित आज देखील पैसे खात्यावरती जमा होतील किंवा 1 ते 2 दिवसांमध्ये पैसे पूर्णपणे तुमच्या खात्यावरती जमा होतील। राज्य सरकारच्या माध्यमातून आता पैसे वाटप करण्याची घोषणा करण्यामध्ये आली असल्यामुळे साधारणतः 2 ते 3 दिवसांच्या सर्व बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील। कदाचित आज पैसे जमा होतील किंवा उद्या होतील किंवा जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी 100% होतील, कारण की स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं होतं की राज्यातील बहिणींची मकर संक्रांत गोड झाली पाहिजे,
त्याकरिता बहिणींना आम्ही या ठिकाणी म्हणजेच की गिफ्ट देणार आहोत, 2 हप्त्यांचे 3000 रुपये देणार आहोत, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं होतं. आता स्वतः सरकारच्या माध्यमातून ही माहिती देण्यामध्ये आली असल्यामुळे आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे आता कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. पैसे कधी जमा होणार तर बघा, जर आज म्हणजेच की कदाचित आज पैसे जमा होऊ शकतात किंवा उद्या होतील, जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी 100% होतील. सरकारच्या माध्यमातून देखील हप्ता वाटप करण्याच्या प्रक्रियेला आता या ठिकाणी म्हणजेच की वेग आला आहे. राज्य सरकारने देखील स्पष्टपणे सांगितलेलं होतं की बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा केले जाणार. त्यामुळे आता बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे हप्ते एकत्र करून सरकार विशेष बोनस म्हणून 3000 रुपये आता या ठिकाणी देणार आहे. 2 हप्त्यांचे 3000 रुपये खात्यावरती जमा होणार असल्यामुळे प्रत्येक बहिणींचा मकर संक्रांतीचा सण हा गोड होणार आहे. मकर संक्रांतींना महिलांना या ठिकाणी नवीन लुगडं, वाण किंवा सणवाराचा खर्च करता यावा, या मागचा या ठिकाणी हेतू बघायला मिळत आहे. म्हणजेच की बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून आता या 2 हप्त्यांचे 3000 रुपये देण्यामध्ये येणार आहेत. बहिणींना खुश करण्यासाठी, बहिणींना दिलासा देण्यासाठी, बहिणींना सक्षम करण्यासाठी राज्य सरकार या ठिकाणी सक्षम आहे. सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असतात आणि हा देखील राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर घेतलेला आहे. त्यामुळे बहिणींना नक्कीच आता दिलासा मिळणार आहे. बहिणींनी देखील सरकारचे आभार मानलेले आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे राज्यातील बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठा आधार या ठिकाणी मिळत असल्यामुळे बहिणींना देखील या ठिकाणी म्हणजेच की दिलासा मिळत आहे. लाडक्या बहिणींमध्ये देखील सध्या आनंदाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे 3000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील. आता या संक्रांतीला तुमच्या घरामध्ये आता नक्कीच आनंद साजरा होणार आहे, कारण की बहिणींसाठी म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या भावांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला असल्यामुळे आता पैसे या ठिकाणी जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. तर तुम्हाला आता काय वाटते, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटत आहे, कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. आणि तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मेसेज येईल आणि मोबाईलवरती मेसेज आल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता. तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आता नक्कीच बहिणींना दिलासा मिळेल. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातमी कशा प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर तुमच्या इतर बहिणींसोबत म्हणजेच की मैत्रिणींसोबत देखील हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करू शकता. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.